तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा मित्र विघ्नेश स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉकमध्ये. तर मित्रांनो, आज जायचं होतं आपल्याला बाळूमामाच्या गावात, कारण ती जायचं होतं तांदूळ द्यायला. मग काय आहे, आपण गाडीची चावी घेतली आणि निघालो. पप्पा थांबलेले कारण पप्पांना सोडायचं होतं रानात. आणि मग काय गाडी बिडी मिळून झाल्यानंतर गाडी लावली आणि मग काय घेतलं तांदूळ. आपण तांदूळाबरोबर उशी पण घेतली, कारण आपल्या गाडी क्रॅश पडू नाहीत म्हणून. मग काय टाकली गाडी उशी आणि टाकली तांदूळाची थैली त्याच्यावर आणि निघालो बघा आपण रानात. रानात जाताना काय आहे, थैली बिली मस्तपैकी सेट बीट करून कॅमेरा सेट करून बघा निघालो. जाता जाता आपल्याला लीला आजीने पप्पांना लावले गॅसची टाकी ठेवायला. मग काय पप्पांनी गॅसची टाकी ठेवली आणि बसले पप्पा गाडीवर बघा निघालो राहणार आहे. मला वाटलं नव्हतं बरं का की आपल्याला मामाच्या तळावर जायला पुन्हा भेटेल, पण आला योग. मग काय निघालो आणि आपल्याला गुरांना भंडारा पण आणायचा होता मामाच्या तळाला, त्याच्यामुळे आपल्याला जायचं होतं. मग काय म्हणलं तांदूळ पण घेऊन जावं. आपल्याला गावात आलते तेव्हा द्यायचं होतं पण नाही दिलं. नंतर म्हणलं देता येईल देता येईल. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावात गेली, त्याच्यामुळे गेलो. मग काय वर पोचलो बघा राहणार. पप्पांना उतरून जरा कॅमेरा बिमेरा सेट करून जरा तिरका झालता, सेटच घालता. मग काय त्याच्यानंतर बघा गेलो आणि पोचलो मामांच्या तळा. मामांच्या तळावर गेलतो तर बकरी बिकरी सगळी गेलती बघा चराय. मग काय इथं बघितलं मामांचं पहिल्यांदा घेतलं दर्शन. मामांचं दर्शन झाल्यानंतर ना बघा इथं आपल्याला एक मित्र भेटला, तेव्हा सगळ्यांना भंडारा लावत होता. मग काय त्याच्याकडून आपल्याला गुरांना भंडारा घेऊन त्याच्याकडून भंडारा घेतल्यानंतर काय आहे, नंतर काय मेंढ्या नसत्या, त्याच्यामुळे आपलं मेंढ्यांच्या पिल्लांचं दर्शन घेतलं. आणि त्याच्यानंतर ना बघा बाजूला इथंच बायका माणसं कशी स्वच्छता करत होती, भांडी धुत होती. आणि येताना येताना रस्ता लय खराब होता, ती सारखी उशी पडत होती. त्याच्यानंतर ना बघा तसंच रडत कडत आलो आणि त्याच्यानंतर ना बघा पोचलो आपल्या गोट्यावर. गोट्यावर आल्यानंतर गुरांना भंडारा लावला आणि संपला आपला ब्लॉग. धन्यवाद.